नमस्कार. सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कोरेगाव तालुक्यात 7 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा शुभारंभ. प्रांताधिकारी प्रमोद कुदळे. राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा कोरेगाव तालुक्यात शनिवार दिनांक 7 मार्च रोजी सातारा रोड येथे शुभारंभ होणार आहे. पुढील 2 महिन्यांच्या कालावधीत तालुक्यातील सर्व 10 महसूल मंडळे तसेच नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात हे अभियान व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिली. कोरेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयात बुधवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अभियानाचा उद्देश, स्वरूप आणि नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी नायब तहसीलदार संदीप चव्हाण व निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते उपस्थित होत्या. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे शासनाच्या विविध महसूल विषयक योजना, सेवा आणि सवलती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट पोहोचवणे हा आहे. शासनाने जनहितासाठी राबवलेल्या उपक्रमांचा अधिकाधिक प्रसार व्हावा आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा सुलभपणे मिळाव्यात यासाठी हे अभियान प्रभावी माध्यम ठरणार असल्याचे कुदळे यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने लोकांकडे धावत जाऊन सेवा द्यावी हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असून नागरिक, शेतकरी, महिला, शेतमजूर व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाअंतर्गत भव्य शिबिरे भरवण्यात येणार आहे. महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रात ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये एकाच दिवशी महसूल विभागाच्या 15हून अधिक महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उपलब्ध होणाऱ्या प्रमुख सेवा अभियानाअंतर्गत खालील सेवा शिबिरस्थळीच दिल्या जाणार आहेत. प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, 7/12 मधील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त 7/12 व आटव उतारे वितरण, उत्पन्न, रहिवासी जाती व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रे, अकुर्षित अर्थात NA तरतुदींबाबत मार्गदर्शन व परवानगी, बिनशेती वसुली प्रक्रियेबाबत माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले वितरण, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत प्रकरणांचा निपटारा पानंद, रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज स्वीकृती, ॲग्रिस्टॅक व PM किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषी प्रकरणातील कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे, अकृषिक NA परवानगी देखील शिबिरातून देण्यात येणार असल्याचे सर्वसामान्य मिळकतधारकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये नियोजित कार्यक्रमांद्वारे अर्ज स्वीकृती, तक्रार निवारण आणि प्रमाणपत्र वितरण यासारखे सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या अभियानाचा सक्रिय सहभाग घेऊन शासनाच्या सुविधांचा लाभ घ्यावा असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. 7 मार्च रोजी सातारा रोड येथे होणाऱ्या शुभारंभ सोहळ्यास नागरिक, शेतकरी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे धिमते यांनी नमूद केले आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी महसूल व वन विभाग यांच्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 बाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला. त्यानुसार शासनाने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 2 तारखा फिक्स करून प्रत्येक मंडळामध्ये हे शिबिर आयोजन करण्याबाबतच्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तर त्यानुसार मार्चमध्ये 7 मार्च आणि 14 मार्च या 2 दिवशी कोरेगाव तालुक्यामध्ये, त्याचबरोबर 20 मार्च या दिवशीसुद्धा कोरेगाव तालुक्यामध्ये 3 महाराजस्व अभियानाचे वेगवेगळ्या मंडळामध्ये आपण आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी शासनाने डेट दिलेले आहे. आपण त्यामध्ये 23 एप्रिल हे एक ॲड केलेलं आहे. तर कोरेगाव तालुक्यामध्ये 10 मंडळं आहेत आणि शासनाने जे वेळापत्रक दिलेलं आहे ते 6 मंडळ यानुसार त्यांनी कॅल्क्युलेशन करून ते वेळापत्रक दिलेलं आहे. आणि मेमध्ये 8 मे आणि 15 मे आणि कोरेगावमध्ये एक्स्ट्रा जे आहे ते 22 मे रोजी आपण महाराजस्व अभियानाचे नियोजन केलेले आहे. यामध्ये शासनाने
6 ते 7 विषय दिलेले आहेत, ज्या अंतर्गत लाभार्थ्यांना आपल्याला लाभ द्यायचे आहे. त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये ज्या जमिनी परावर्तित किंवा रूपांतर करण्याच्या बाकी आहेत, अशा जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करून संबंधित शेतकऱ्यांना किंवा लाभार्थ्यांना ते सातबारे निर्गमित करून द्यायचे आहे. त्याचबरोबर गावामध्ये आपल्याला चावडी वाचन करायचं आहे, ज्यामध्ये जे कोणी शेतकरी किंवा खातेदार मयत असतील त्यांचे वारस रेकॉर्डवरती येण्यासाठी हे वाचन आपण करणार आहोत. म्हणजे यामध्ये आपल्याला जे कोणी वारस असतील त्याला आपण सातबाऱ्यावरती घेऊन असा अद्ययावत सातबारा लाभार्थ्यांना देणार आहोत. त्याचबरोबर अपाक्षरे असतील सातबाऱ्यामध्ये आणि त्या अपाक व्यक्तीला जर 18 वर्ष पूर्ण होत असतील तर अपाक्षरे कमी करून आपण त्याला मूळ म्हणजे त्याच्या नावे तो सातबारा आपण अद्ययावत करणार आहोत. त्याचबरोबर जे काही सामाजिक अर्थसहाय्य योजना आहे, श्रावणबाळ असेल किंवा संजय गांधी किंवा इंदिरा गांधी अर्थसहाय्य योजना असतील, यामध्ये जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांचे अर्ज आपण शिबिरापूर्वी घेऊन अशा समितीची बैठक घेऊन अशा पात्र लाभार्थ्यांना आपण हा लाभ देणार आहोत. त्याचबरोबर शासनाने याच्या अगोदर तुकडेबंदीमध्ये सुद्धा काही GR निर्गमित केलेले आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे 15 नोव्हेंबर 1965 ते 15/10/2024 दरम्यान जर असे काही तुकड्यांचे व्यवहार झाले असतील, नोंदणीकृत असतील किंवा अनोंदणीकृत, आणि त्याच्या दस्तामध्ये किंवा सातबाऱ्यामध्ये नोंद नसेल किंवा इतर हक्कामध्ये अशा काही नोंदी असतील तर अशा इतर हक्कातील नोंदी आपण मूळ मालकी हक्कामध्ये किंवा कब्जेदार सदरी घेणार आहोत. त्याचबरोबर जे काही आपले दरवेळचे शाळा किंवा कॉलेजेस असतील त्या ठिकाणी आपण कॅम्प आयोजित करून विद्यार्थ्यांना आपण कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर उत्पन्नाचे दाखले, डोमासाईल किंवा NCL अशा प्रकारचे सर्टिफिकेटचं वितरण आपण यामध्ये करणार आहोत. तर अशा विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने हे शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. त्याचबरोबर महसूल विभागाने अलीकडेच अकृषक तरतुदी संदर्भात MLRC मध्ये काही सुधारणा केल्या आणि त्याचबरोबर एक GR निर्गमित केलेला आहे. त्यामध्ये शासनाने MLRC सेक्शन 42 रद्द केलेला आहे. म्हणजे ज्या काही आधी तहसील किंवा उपविभागीय कार्यालयाच्या वतीने ज्या काही सनद देत होतो ते आता सनद बंद केलेल्या आहेत किंवा रद्द केलेल्या आहेत. आता त्या जे काही डेव्हलपमेंटच्या ज्या काही परमिशन असतील ते महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966च्या अंतर्गत सेक्शन 18 या सेक्शन खाली आपण त्या देणार आहोत. त्याचबरोबर अधिमूल्याचे आकारणी कशा पद्धतीने करण्यात येणार आहे त्याबाबत सुद्धा कार्यपद्धती या GR नुसार निश्चित केलेली आहे. त्यामध्ये शासनाने आता दरवर्षी जे काही येण्याचे टॅक्स वसुली करत होतो ते आता या शासन निर्णयापासून बंद केलेली आहे आणि आता एकदाच त्याच्याकडून अधिमूल्य आपण वसूल करणार आहोत. या अधिमूल्याचा जे काही रेट आहे तो बाजार मूल्याच्या रेड रेकनरवरती अवलंबित आहे. म्हणजे 10 गुंठ्यापर्यंत 0.1%, 10 ते 40 गुंठ्यापर्यंत 0.25% आणि 40 गुंठ्याच्या वरती 0.5%. त्यामध्ये पण बायफर्केशन असं केलेलं आहे की 2001च्या अगोदर जेवढ्या काही येणे ऑर्डर झालेल्या आहेत त्यामध्ये 2001चा रेड रेकनर पकडायचा आहे आणि 2001च्या नंतर ज्या काही ऑर्डर झालेल्या आहेत त्यामध्ये ज्या वर्षी त्या निर्गमित केलेल्या आहेत त्या वर्षाचा आपण रेड रेकनर पकडून त्यानुसार कॅल्क्युलेशन करून आता त्या संबंधित शेतकऱ्याकडून किंवा संबंधित लाभार्थ्याकडून आपण एकदाच हे अधिमूल्य भरून घेणार आहोत. त्याचबरोबर डिजिटल सातबाराच्या वैधताबाबत जनजागृती करण्यासंदर्भात सूचना आहेत. 10 डिसेंबर 2025 रोजी शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केला आणि महाभूमी पोर्टलवरती जे काही सातबारे आता अवेलेबल आहेत त्याची आता वैधता दिलेली आहे. म्हणजे जे काही डिजिटल सातबारे किंवा अटल असणार आहेत ते आता सातबारे सगळ्या ठिकाणी चालणार आहेत. म्हणजे बँकेमध्ये असतील किंवा इतर कोणत्याही कारणासाठी चालणार आहेत, कारण त्याच्यावर QR कोड असणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला ग्राम महसूल अधिकारी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे जाण्याची आवश्यकता नसणार आहे. ऑनलाईन असे सातबारे किंवा 8ची उत्तरे अवेलेबल असणार आहेत आणि हे आपण या महाराजेश्व अभियानामध्ये आपण लाभार्थ्यांना आपण याचे वाटप करणार आहोत. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा विषय यामध्ये आपण घेणार आहोत तो म्हणजे भूसंपादन झालेलं आहे विविध प्रकल्पांतर्गत.
त्याचबरोबर जे काही इने ऑर्डरमध्ये ज्या काही इने ऑर्डर झालेल्या आहेत किंवा डेव्हलपमेंट ऑर्डर झालेल्या आहेत यामध्ये जर काही गजापत्रणाचे राहून गेलेले असतील तर आपण या अभियानाअंतर्गत आपण एक कमी जास्त पत्रके भूमी अभिलेखाकडून अशा ऑर्डर घेऊन संबंधित ग्राम महसूल अधिकारी त्याची अंमलबजावणी करणार आहे. त्याचबरोबर या शिबिरादरम्यान आपण सर्व डिपार्टमेंटला तिथे उपस्थित ठेवणार आहोत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं डिपार्टमेंट म्हणजे भूमी अभिलेख. त्यांच्या जे काही ऑनलाईन ज्या काही डॉक्युमेंट अवेलेबल असतील जसे गाव नकाशे असतील त्याचबरोबर स्कीम उतारे असतील हे ते लाभार्थ्यांना किंवा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण अवेलेबल करून देणार आहोत. त्याचबरोबर कृषी विभागामार्फत जे काही ॲग्रिस्टॅग आणि PM किसानचं काम चालणार आहे ते सुद्धा त्याच ठिकाणी आपण देणार आहोत. तर या विविध योजना आपण एकाच ठिकाणी अवेलेबल करून देणार आहोत. त्या संदर्भात तहसील कोरेगाव यांच्यामार्फत आपण टाइम टेबल किंवा वेळापत्रक आपण दिलेलं आहे. तर 7 मार्च 2026 रोजी आपण सातारा रोड या मंदिर ठिकाणी हे शिबिर आयोजन केलेलं आहे. 14 मार्चला वाटार किरोली, 20 मार्चला पिंपोडे बुद्रुक, 10 एप्रिलला कुमठे, 17 एप्रिलला सात, 24 एप्रिलला वाटार स्टेशन, 1 मेला आपण एकंबे या ठिकाणी करतोय, 8 मे कोरेगाव, 15 मे रहमतपूर आणि 22 मे किनई अशा 10 मंडळाच्या ठिकाणी आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे. तर मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना किंवा खातेदारांना विनंती करतो किंवा आवाहन करतो की या जे काही आम्ही प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी महाराजस्व अभियान आयोजित करत आहोत तर या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून जे काय आम्ही लाभ देणार आहोत तर या लाभ किंवा शासनाचे जो काही धोरण आहे त्याचा आपण लाभ घ्यावा हीच विनंती करतो. नमस्कार.